थँक्यू सो मच आयुष. चांगल्या वाणीमध्ये आपण ऐकलं फ्रॉम घनसोली. सेकंड राऊंड मध्ये मात्र दोन हात करतील दोन तगडे संघ. एका बाजूला गावदेवी ऐरूर. थँक्यू सो मच सूर्यकांत. सूर्यकाशी अंपायरिंग साठी निर्णय ज्याच्या मार्फत नुकत्याच मागच्या मॅच मध्ये पाहिलं बाळा सूर्यकांत मडवे फ्रॉम ऐरोली. चला 3 ओव्हरची मॅच स्पीडअप करावं लागेल कारण बरेचशा अजून मॅचेस व्हायचे बाकी आहेत. तरी दोन्ही टीमला माझी विनंती आहे की लवकरात लवकर या मॅचला सुरुवात करा. 3 ओव्हरचा हा सामना. गावदेवी ऐरोली ऑन द टॉस. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केलेलं आहे वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला. पहा किती तगडा संघ आहे. पहिल्यांदा काही उशिराने हा संघ जे इतर खेळाडू आले सचिन आणि त्यांचे फक्त 7 खेळाडू होते पण काही कारणास्तव 4 खेळाडू नंतर आले आणि मॅच मात्र घेऊन गेले. पहा अपूर्ण संघ होता परंतु ताकद किती आहे. गोलंदाजच्या जेवढ्या धावा कमी होत्या त्याने डिफेंड करण्याची क्षमता राखतो. ही तर जमीची बाजू आहे धारावी टीमची. व्हेरी स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप. अक्षरशः मात्र बंदिस्त करून टाकलं. विकी भोईर असेल सचिन असेल धीरज आणि भावेश या चौकडीनं मात्र नामोहरम करताना पहिले मॅच आपल्या बाजूने लावली. अभिनंदन असे इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीम. तगडा टीम. आता बॅटिंग करायचंय. दुसऱ्या फेरीचं मॅच 3 ओव्हरची मॅच. जाऊया पाहूया पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा लफडा चषक 2025 सुरेख असं आयोजन. यतीन भोईर आणि त्याच्या सोबतीला विजेंद्र भोईर आणि संपूर्ण गावदेवी झू गाव 11. आम्ही विनंती करतोय या मॅच साठी हेमंत पाटील अशोक कुमार 11 तुर्बे प्लीज आपण सहकार्य करा. हेमंत पाटील अशोक कुमार 11 तुर्बे आपल्याला विनंती केली जाते या मॅच साठी आपण अंपायरिंग करावं. येथील त्याच्या सोबतीला काही बरेच सकाळपासून पिंट्या कुंभार ही भूमिका चूक पाहतोय. एक मॅच साठी विश्रांती मात्र मागितली आणि हेमंत पाटील आम्ही विनंती करतो आहोत की या मॅच साठी आपण अंपायरिंग करावं. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. थँक्यू सो मच हेमंत आमच्या विनंतीला मान देऊन सहकार्याबद्दल. या मॅच साठी येथीलच्या बरोबर त्यांची अवतारी असेल आणि येणाऱ्या शुक्रवारी इथे अंपायर चषक याच मैदानावर आपल्या भेटीला येईल. एक दिवशी स्पर्धा. आदरणीय अतिशय नामवंत पंच अंपायर विनोदजी भगत यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्या भेटीला येत्या शुक्रवारी येणार आहे. अंपायर चषक गतवर्षी धारावी येथे समालोचक चषक ही स्पर्धा पार पडल्या. ते अतिशय उत्कृष्ट अशा दर्जाचं तिथे राकेश तांडेल असतील त्यांच्या संपूर्ण टीमनं ती स्पर्धा अतिशय उत्कृष्टरित्या तिथे आयोजित केली होती. सर्व समालोचकांनी त्याने आदराने आमंत्रित करून त्याचा सत्कार केला होता. त्याने ट्रॉफी देऊन सन्मानित केले होतं. त्याचप्रमाणे अंपायर चषक ही स्पर्धा त्याच्याच बरोबर थोड्या दर्जाची समालोचक नंतर अंपायर चषक आपल्या भेटीला येणार आहे. स्पर्धा शुक्रवार येथे इथेच या ऐतिहासिक गावदेवी क्रीडांगण जुगाव येथे संपन्न होईल. चला जाऊया मॅच कडे आणि पाहूया अतिशय दर्जा 2 तगडे संघ. गतवर्षीचा चॅम्पियन संघ आता मात्र समोर आहे. तेवढ्यात तोळा मालाचा संघ जय भवानी मित्र मंडळ उपविजेपद निश्चित मात्र समाधान मानावं लागलं. मच्छिंद्र स्मृती धारावी संघाला यावेळेला तर वेगळ्या इराद्याने वेगळ्या विचाराने मात्र उतरले. लफडा चषक आपल्या नावी आपल्या घरी घेऊन जावं या दिशेने मात्र त्यांची वाटचाल सुरू झाली. पहिले मॅच जिंकले दोन्ही टीमने आमने सामने दुसऱ्या फेरीमध्ये आणि आता आघाडीला आलाय भावेश. व्हेरी डेंजरस मॅन, व्हेरी रिस्की प्लेअर, घातक फलंदाज. त्याच्या समोर गौरव शिंदे बॉलिंग मार्फत पहिला चेंडू ऑफसाईड ऑफस्टंप लाईन मिस झाली. ऑफसाईड ऑफस्टंप पिचिंग खूपच बाहेर स्वेअर्स मारा. हेमंत पाटील यांचा इशारा आमच्यावर पोहोचला. खराब चेंडूने सुरुवात केली. पहिले मॅच मध्ये अक्षरशः सिद्ध कोहलीला पहिल्या चेंडूवर मात्र तिफलचित बाद केले होते गौरव शिंदेने. परंतु यावेळेला खराब चेंडूने सुरुवात झाली. पहा क्रिकेट वेगळी मॅच वेगळा खेळाडू समोर आणि तिथे चेंडू मात्र रिलीज झाला. वाईट एक्स्ट्रा धाव.
फुलटॉस क्विक थोडा इष्टिरेषेच्या वरून मात्र हा फटका स्टिकरला लागल्यानंतर 22च्या घोषांक क्षेत्रात खातं खोललं 22ने 1ने. पावसाळी क्रिकेट चांगलं उदाहरण दिलं तो आयुष पाटीलनं. बंदरी शतक खूप झलकावताना कित्येक अर्धशतक मला नावे लागले मोजता न येण्यासारखे. काउंट केलं तर जेवढे ओमी केने आणि त्यांच्यात बरोबरीने अर्धशतक निश्चित मात्र नावाला लागले असतील पण काउंट नाहीये. एवढा तगडा फलंदाज त्यांच्यात शर्यतीत जाणारा भावेश. डीप स्क्वेअर लेग डीप डाउन कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ. Gaurav comes in, go right on down the wicket. Away from the void, offside option, lovely bowling, सट्टिक लाईन लेंथ. चेंडू थोडा अगोदर गेला बॅट त्याच्यानंतर टायमिंग नव्हतं भविष्य वरती. बघे तमाम काम केलं होतं नवी मुंबई वंडर बॉय जीपी जयेश पाटील डॉट. विचार केला तर पहिल्या ओव्हर आता 2 चेंडू वाईटने सुरुवात केली सिंगल आली त्याच्यानंतर डॉट. तिसरा बॉल व्हेरी क्लोज. ही रणनीती आहे स्क्वेअर ऑफ द शॉट पॉइंट. ओ लवली बॉलिंग आहे पूर्णपणे हालचाली पाहिल्या हालचाली ओळखल्या त्याच्यानं चेंडूला मात्र टाकलं रिलीज केला. व्हॉट अ लवली. ही ओळख पटली ना हालचाली कोणत्या मनामध्ये काय आहे भविष्यात तो एक्स्ट्रा कव्हरला खेळले का मिड विकेटला त्यानंतर मात्र चेंडू मात्र रिलीज केला. ही सोच चांगली आहे. बुद्धिमत्ता प्रत्येक दिला. गौरव शिंदेने चेंडू मध्ये डॉट करायला पुन्हा जातो बॉलिंग मार्कवर. तिसरा चेंडू डॉट केल्यानंतर चौथा चेंडू 3 ओव्हरची मॅच. धाव संख्या फक्त 2. रोखलंय भावेशला गौरव शिंदेने. लवली बॉलिंग आहे सुपर. टप्पा पण चेंडू थोडासा सावकाश गतीने. याच्या अगोदर चेंडू लवकर गेला होता यावेळेला पाहिला चेंडू नंतर आला. टायमिंग कुठं तर मात्र कुठे मेळ मिळत नाही. जी सरळ रेषेमध्ये बॅट आला होता चेंडूची ती जुळत नाही आणि खरं कारण हेच आहे का डॉट रीड केलंय. वर्चस्व गाजवलं जातं गौरव शिंदेने. वर्चस्व गाजायला सुरुवात केली भावेशवरती. पहिले ओव्हर किती पता 4 चेंडू झाले धावा फक्त लागल्या 2. ओ माय गॉड थोडा अडथळा आला रनिंग मध्ये. चेंडू टाकण्यासाठी नापसंती मात्र दर्शवली. पुन्हा वळतोय जाते बॉलिंग मार्कर गौरव शिंदे. 4 चेंडू मध्ये फक्त आतापर्यंत 2 धावा. दॅट इज इकॉनॉमिक रेट मध्ये चाललेलं पहिलं हाताळताना अतिशय प्रभावी षटक गावदेवी एरियलकडून गौरव शिंदे. समोर घातक रिस्की भावेश. ओ सुपर बॉलिंग आहे सुपर बॉलिंग. सटीक लाईन आणले विविधता पहा. पहिले चेंडू गुडलँडवर आता थोडस गुडलँडवर थांबला पण त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त केले 5व्या चेंडूने. एक्झॅक्टली ऑफसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्क. 5 चेंडू झाली समाप्ती. 5 मध्ये अवघ्या 2. तुषार आहे स्कोरच्या भूमिकेत. सरसे स्वागत आहे पीटीसीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण लपडा चषक घर बसलेले प्रेक्षक स्वागत आहे मित्रांनो. तगडे 2 सामने गत वर्ष चॅम्पियन्स एखादा तगड्या दादा संघ नंबरचा त्याने हा कवला तो वसई इंडियन्स मच्छिंद्र स्मृती. फुल टॉप प्रॉपरली टायमिंग गोइंग ओ द लॉंग ऑफ आला षटकार भावेश बॅट मधून छिरान घोड सेवट केला षटकार टिकून धाव संख्या जिथे 2 होती 3 मध्ये हटवता पोहोचवला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 प्रयोग केला होता लो फुल टॉस. विविधता चटकनला आत्ता थांबला वेट केल्या जवळून खेचला अगदी फुल टॉसला पोहोचवली. लॉंग ऑफच्या वरून भावेश षटकारासाठी बिनगडी बाद 8. पहिले सिंगल डॉट 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 बोलीने 4 चेंडू निर्धाव. त्याच्यानंतर शांतराला संयम. हे संयम भावेशला मोठा करतो. तो फक्त षटकार चौकारून फक्त विसंबत राहत नाहीये. त्यानं माहित होतो विविधता टाकतो त्याच्याकडे स्लो वन आहे. स्लो वनला साठी थांबूया त्याचा वेट करूया. वेट अँड वॉच द मॅग्निफिसंट लो फुल टॉस लप ओव्हर द लॉंग ऑफ अँड चेरन. गौरव अतिशय चांगले षटक म्हणते कारण भावेश सगळा तगडा फलंदाज बॅटर समोर असताना 6-8 डाव फक्त खर्च केले. कशा पाहायला मिळालं. पहिले 5 चेंडू मध्ये अक्षरच वर्चस्व होतं. 6वा चेंडू अखेरकार तो धबधबा तो लौकिक मात्र सरळ बॅटमधून उत्पन्न केला दाखवला प्रेक्षकांना. लुक ॲट दॅट. माय नेम इज भावेश एम द युनिव्हर्सल बॉस जस्ट लाईक दॅट इज गेल. दुसऱ्या ओव्हरला जाऊया. 3 ओव्हरचा सामना करण आले बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या टीम कडून आपलं पहिलं हाताने समोर आहे 360 मिस्टर 360 धीरज सोडून गेला ऑफसाइड ऑफ स्टंप. ज्याप्रमाणे सुरुवात केली गौरव शिंदेने वाईटने त्याची सुरुवात केली. करण वाईट टाकताना खराब चेंडूने 9 वर स्कोर.
पॉइंट खडा केला बरोबर कव्हर पॉइंट आहे एक्स्ट्रा कव्हरला बरीचशी गॅप आहे त्यासाठी त्याच्या बाजूला लॉंग ऑन खडक आहे काऊ कॉर्नर मिड विकेट डीप स्क्वेअर लेग नो मिस टायमिंग शॉट ज्या स्ट्रोक साठी थोडं स्पीड झालं पाहिलं नेमकं कुठून मात्र निसटतीची खेळपट्टी आहे नेमका तो बॅक पाय आहे ना तो पाय कसा आपला निसटला ते पाहिलं होतं धीरजने परंतु सिंगल घेतली वाईट ना तर सिंगल आली धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 नन विकेट अजूनही पाहिला तर 11 चेंडूचा खेळ बाकी 11 चेंडूचा खेळ अजून शेष आहे 11 मध्ये 3-4 आले ना तर बाकीचं तमाम काम करे चौकडी सचिन भावेश धीरज अँड एक्सप्रेस ऑफ द नवी मुंबई विकी पंडितनाथ भोईर अक्षरशः नाचवलं पहिल्या मॅच मध्ये अगेन्स्ट टू द राकेश प्रतिष्ठान गोठवली राईट मोर मटर नो लुक स्ट्रोक ला जबाब स्ट्रोक परंतु मर्यादित असे हे ऐतिहासिक मैदान त्यामुळे फक्त या नो लुक स्ट्रोकला भव्याचं सिंगल मिळते एक षटकाने तो पोहोचले 8 वर टीमला पोहोचवले 11 वर हे सरींची प्रतीक्षा केली जात होती ती प्रतीक्षा मात्र मैदानाच्या आत माझ्या सम्मुख नको सिंगल आली स्ट्रोक वरती सरी थोडा मला लाभ उठवला ची शक्यता आहे लाभ उठवण्याची मात्र संधी मिळेल कारण स्किट होण्याची दाट शक्यता फक्त लेंथ वर करण कसं होतोय ना भावेश त्याची प्रतीक्षा करता कसं त्याला टोळेजंगी षटकाने बाहेर फेकते मिस्टर मिक्स्टो मी म्हटलं होतं सरीचा थोड्याचा फायदा थोडा स्किट झाला अंदाज बांधता येत नाही जेव्हा सरी हलक्याच्या खेळपट्टीच्या पृष्ठावर पडतात ना तेव्हा अंदाज बांधता आहे ना बॅटरला थोडंसं जोड जातो तो जड गेला सिंगल घेतली भावेशने धावसंख्या 12 वर पोहोचवली अजूनही मात्र 9 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे वासी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावीसाठी नाव व्हेरी सुपर डुपर फिक्सिबल मिस्टर 360 धीरज फेसिंग टू द करंट राईट हँड उर्दू विकेट सुपर बॉलिंग इथे सरीने मात्र लाभ उठवून सहाय्य केलं बॉलरला मी म्हटलं होतं अशा सरी असतात तो थोडस मात्र सीमित स्कोर पाहायला मिळेल स्कोर बोर्ड होते पण भावेश सरी कोसळो न कोसळो त्याचा खेळ मात्र नैसर्गिक होतो बॅटची मागणी केली आय थिंक भावेशने थोडासा स्किट त्याची मूठ आहे मूठ ग्रीप मात्र कुठेतरी बॅटने ठीकठाक होत नाही त्यासाठी मागणी केली 12 मॅन मैदानाच्या आत भावेशसाठी बॅट घेऊन थोडासा खेळ मात्र थांबला बॅटसाठी बॅट बदलली जाते भावेशची श्री गणेश मित्र मंडळ अजूनही तो खेळ आम्हाला पाहायचा मिळाला होता भावेश जेव्हा त्यांनी राजू रणवते जो जोरदार हमला बोलला होता ना दॅट इज अ सुपर तिथे तब्बल ठोकले होते मिलिंद मेहता आणि कंपनीचं ते भूमिपुत्र मैदान 33 धावा अगेन्स्ट दिवेश अरिवले व्हेरी फर्स्ट बॉल बाय हिट भावेश मॅग्निफिसंटली बॅट बदलले भावेशने 8 चेंडू शिल्लक बॅट बदलले बॅकफुटवर याला हुक केला स्वेल लेगला आता इन आत्मरक्षक करता येईल अडथळे मात्र पार करताना स्वेल लेगला पण 2 धाव मात्र पूर्ण केले भावेशने धीरजला साथीला घेताना आणखी 2 धाव वाढतो स्कोर वासी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी 15 वर बिन गडीबाद 15 या इनिंगच्या पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या फेरीतला मॅच 7 चेंडूचा खेळ बाकी बॉलिंग मार्कवर गावदेवी एरिकडून करण वाईट सिंगल 2 ओ माय गॉड लुक व्हाट दॅट पॉवर ऑफ द बॅट खणखणी चेंडूला मदत लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरून मदत पार केला फरार 4 रन दोन्ही चेंडूचा खेळ जर ओव्हरचा खेळ पाहिला ना तर गौरवचा ही षटका ठोकून मात्र शेवट गोड केला होता भावेशनं आणि आता पहा करांच्या शेवटच्या नो चौकार शेवटचा चेंडू खूप जवळून खेळतो नतीजा 2 चेंडू शेवटच्या 10 धावा 2 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त पहिला बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं गेलं गावदेवी एरोलीने टॉस जिंकल्यानंतर वासी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी तर संघाला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर लागलाय 19 वर 19 पण नन विकेट एक चौकार आला एक षटकार आलाय संयम भरी भारी त्याला माहित आपली फौज आहे गोलंदाजीची तुफानी गोलंदाजी जस्ट लाईक द सेम 1980 वेस्ट इंडियन एंडी रॉबर्ट्स मायकल वुल्डिन मार्शल अँड ज्युअल गार्नर या आठवड्यातला मात्र धारावी संघर्षाचा गोलंदाजा विचार केला तर व्हेरी तोफखाना खौफ निर्माण करतो 19 वर बिनगडीबाज सरी आलेले
थोडंसं मात्र इथे संधी, इथे तो कमबॅक करण्याची, मोमेंटच स्वीप करण्याची संधी आहे खास करून गावते बिहारीला टीमला. पण धीरज एक खूप मध्ये कसलेला फलंदाज आहे, जोरदार मुसळधार पावसा मैदानाच्या आत औचित्य आहे. लफडा चषक 2025 पहिला चेंडू, शेवटचा ओव्हर, बॅक फुटवर कडक, अप्पी स्क्वेअर ऑफ द पॉइंट. आणि इथे मात्र सिंगल आहे का? धावा काढाव्या लागतील धीरज भावेश. खूप पावसाच्या अडथळ्यामध्ये चेंडू नीटसा कुठं थांबला? अंपायर डिसिजन काय? डिक्लेअर केलं होतं विकेट, सिंगल देण्यात आलेली आहे. अरे हो, ते सिंगल मिळते डिक्लेअरची घोषणा केली होती, त्यामुळे थोडंसं दोन्ही बॅट्समन थांबले होते, परंतु तिथे डिक्लेअर नाही. हेमंत पाटील एकदा मात्र काढली धीरजने. आता स्ट्राईक वरती आहे, व्हेरी डेंजरस, रिस्की, गेम चेंजर भावेश. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही तगडे संघ आमने सामने. बलिंग मार्कर शेवर होता राकेशला आणलं डेथ ओव्हर मध्ये, हनुमानच्या षटकामध्ये. पावसाच्या सरी आणि खेळपट्टीवर तो अंदाज बांधताना भावेश काय करेल? खरी कसोटी असेल इथे. लेफ्ट हँड उर्दू विकेट सोडून दिलं, डाऊन टू लेग साइड. इट्स वाईट +1. येस, वाईट +1. अच्छा, 2 धावा. टप्पा नियंत्रणाच्या विरुद्ध दिशेला जाताना टप्पा ठेवला तर थोडीशी मात्र मजा मिळेल कॉन्टॅक्ट बघताना. पुन्हा एकदा पाणी पाऊस थोडासा कमी झालाय. लेफ्ट हँड उर्दू विकेट राकेश येतोय. टायमिंग डिमिसल, डाऊन द बॉल, स्कीट वर चेंडूला फरार केला, तेच गतीने 4 रन. प्रीतम आणि गौरवला बीट केलं. अगदी मुख्याच्या टणक अशा ठिकाणी टप्पा पडला आणि तिथे घेतलं स्ट्रेटला. काऊ कॉर्नर लॉंगच्या दिसून आला, तेच थरार. षटकार, 2 चौकार. खेळीमध्ये संयमभरी बाली भावेश नाईकची. धावसंख्या 26 वर बिनगडी बाद. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी. अजूनही 10-12 धावांची प्रतीक्षा असेल डगआउट मध्ये धारावी टीमला. ओ माय गॉड, इट्स रॉजर फेडरर. पण नोवाक जोकोविचने मध्ये रेकॉर्ड केलाय. तब्बल 99 मॅचेस जिंकले विम्बल्डन आणि 19 वेळा तिसऱ्या फेरीमध्ये. 25 ग्रँड स्लॅम पासून फक्त एक टायटल दूर. त्या रॅकेट ज्यापर्यंत नोवाक जोक मारतो ना, सेम हाय रॅकेट ना जसं चेंडू मध्ये फ्लॅश करतो नोवाक जोकोविच त्याप्रमाणे भावेश. आणि दीपक चांगली माहिती होत 10वे ते अंडर-22 मध्ये 72 धावा. तुफान. थँक्यू सो मच दीपक. हे भावेश नुकतंच सामन्यामध्ये खेळला, थोडंसं उशीर झालं. ते 72 धावाचे खेळ करून मैदानामध्ये तसाच खेळ करताना व्हॉट अ लवली शॉट यार. खूप कडक मात्र इथे यार, सुपर्ब यार, फळफळी बुंदा. फक्त बायची एक धाव मत मिळत बॅटची, कारण बायचा दर्शिवला नाही पण बॅटला लागून गेलं. इकडं 2 इनला लागता 39 धावसंख्या 33 वर. 2 चेंडूचा खेळ बाकी. या धावसंख्येमध्ये प्रतिशत विकी आणि कंपनी ती लागले धावफेक्या डेफिनेटली. पण खरं ऑप्शन असेल कॅप्टनच्या कसोटी असेल 4 पैकी एकाला कोणाला ठेवावं. ऑप्शन खूप आहेत. दीपक ठाकूर अनादर ग्रेट बॉलिंग, 5वा गोलंदाज अजून प्रतीक्षेत आहे, लाईन मध्ये आहे. शेवटचा ओव्हर पुढे सरसावले. नजाकत, ओनली नजाकत यार. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक आहे. ग्रेट, टू सी ग्रेट वेळ भावेश. नजाकत भले पुढे आलं फनपटवून आणि कसं उचलणार फेकला. यंगस्टरचा हा इन्स्पिरेशन आहे. Look at that youngster, what a lovely batting, very closely to the भावेश. Fantastic. षटकार 39 धावा. शेवटचा बॉल. धावसंख्या कुठे, किती संयम, टेम्परामेंट हा मोठा करतो भावेशला. 39 शून्य गडी बाद. लास्ट बॉल बॅकफुट वर जागा मला स्क्वेअर कट. व्हॉट अ लवली शॉट. चेंडू मात्र थोडासा अडतीला म्हणजे चेंडू सीमा पर 4 रन. 3 वेळा सचिन शेवट गोल केला भावेशने. पहिला षटकाचा शेवटचा षटकार, दुसऱ्यातला शेवटचा चौकार आणि तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल चौकार. ग्रेट बॉलिंग बॅटिंग.
आत्ता मजा येईल. चॅम्पियन समोर आता 44 गत वर्षाचे चॅम्पियन लपडाचे शेख गावदेवी ऐरोजोन 44 4 काय बॅटिंग केली यार. पहिला सिंगल डॉट 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 अशा 5 चेंडू मध्ये फक्त 1 वर होता भावेश, पण जिद्द सोडली नाही, जिद्द सोडतच नाही. यासाठी त्याला मोठं करतं. पहा कोणी सांगितलं विकेट फेक, त्याला माहित आहे भावेशवर ती कुवत आहे, ती क्षमता आहे, तो धावसंख्या नेल डेफिनेटली नेलं. स्कोर 43, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकाराची आतिषबाजी. ग्रेट बॅटिंग बाय भावेश. 35 धावा नाबाद, 3 ओव्हरची मॅच. ग्रेट टेम्परामेंट, गुण आहे ना तो गुण वेगळ्या दिशेनं त्याला सर्वोत्तम ऑलराऊंडरच्या मानदिल्यामध्ये घेऊन जातो. 35 धावांची नाबाद केली. ग्रेट 72 धावा अंडर 20 मध्ये चोपल्या. नंतर मात्र गावदेवी क्रीडांगण त्याच्या मैदानावर आपली एक यादगार केली त्यांनी. दुसऱ्या फेरीमध्ये गावदेवी ऐरोलीच्या विरुद्ध मात्र इथे साकारली आहे. 44 धावांचं आव्हान, 3 ओव्हरचा खेळ. चला स्पीडअप करा. लफडा चषक 2000 पावसाळी रबर क्रिकेट. आज आम्ही आयुष पाटीलच्या साथीला जो यंग टॅलेंटेड समालोचक आहे. जेव्हा जेव्हा यंगस्टार टॅलेंटेड येतात तेव्हा मजा येते. आमच्यासारख्या बुजुर्ग समालोचक त्यांच्या समेत धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवताना. 44 धावांची कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. चला स्पीडअप लवकरच लवकर आपली आघाडीची जोडी गावदेवी ऐरोली आपल्या मैदानामध्ये उतरवा. जवळपास 15 धावांची प्रत्येक ओव्हर मागे आवश्यकता. षटका मागे 15 धावा. ऑलमोस्ट 44 18 चेंडूचा खेळ. त्याला उत्तर देण्यासाठी तेच नावाजलेली निलेश आला होता पहिल्या मॅच मध्ये. आता प्रीतमला आणलं जेपीने आपल्या साथीला. हे थोडासा बदल केला पहिल्या मॅच ने दुसऱ्या मॅच मध्ये. जोडी मात्र बदलली गेली आघाडीला येताना. प्रीतम आता मात्र 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. आता खरी कसोटी असेल कॅप्टनची का कोणाला आणावं कोणाला सोडावं. 5 ऑप्शन आहेत. धीरज आहे, विकी आहे, भावेश आहे, सचिन आहे आणि दीपक ठाकूर. कामेशी मात्र हा विकेट टेकर बॉलर आहे. 6 सर्वोत्तम मध्ये 3 कोणाला निवडतील. एक तर बसली एक्सप्रेस ऑफ द नेव्ही मुंबई विकी पंडितनाथ भोईर मोर्चावर आणलं. पहिल्या मॅच मध्ये गोटीजवळ 3 विकेट काढले विकीने. दरारा निर्माण करेल काय त्यासाठी पाहूया जेपीच्या विरुद्ध काय कामगिरी असेल. जेपी चाललं तर मॅच चालेल, प्रीतम चाललं तर मॅच नेईल, निलेश आला तर अजूनही मॅचला जवळ करेल. असे बरेच ऑप्शन आहे. मॅचला अतिशय शेवटमध्ये रंगण्याची शक्यता आहे. ती निश्चित पुरी होते काय पाहूया. मॅच पहिला चेंडू विकी. ओ किती तेज तरा चेंडू दिशाहीन. मारा थोडा डावच्या एसटीच्या बाहेर उंच उडाला चेंडू. हेमंत पाटीलनं इशारा केला बाहेरचा. बाहेरच सुरुवात करतो विकी भोई. एक धावसंख्या मात्र अवंतर धावसाने शुभारंभ झाला. श्रीगणेश झाला. गावदेवी ऐरोली टीम गतवर्षीचं विजेता टीम. नाणेफेकीच्या जोरावर मात्र निर्णय द्यावा लागला. कारण होतं अंधार पसरला होता. 30 गती होऊ नये उद्याच्या दिवशी. त्यासाठी वेळेनुसार मात्र सामन्याला जेवढ्या शक्य होईल तेवढं सुरुवात करावी. ओ 1 2 3 4 हो म्हणून नवी मुंबईचा सर्वात जयगती गोलंदाज एक्सप्रेस ऑफ द नवी मुंबई 3 टप्प्याने लोटांगण घातलं दांडीगुल. आयएसपीएल मध्ये मोहम्मद खानने खूप स्तुती केली होती. तब्बल 143 किलोमीटर पर आवर. तासी 143 नॉट जोक यार. 7 किलोमीटर जरी फास्ट चालवलं ना तरी आपली तारांबळ उठते. 143 ओ माय गॉड. तो चेंडू आयएसपीएल मध्ये टाकला होता हैदराबाद मधून. ग्रेट आन बान शान आहे क्रिकेटच्या बाबतीमध्ये विकी भोईर. ईशान इबान बाण जसं सोडावं तसं बाण चेंडू चरमा सोडला स्टँडवर आणि त्याला 3 पट्टीने मात्र लोटांगण उडवलं. व्हॉट अ लवली स्पीड. किती तेज तरार मारा. 0 परतला. जेसला खातं खोलण्याचा मोका दिला. म्हणून चौकडी आहे ना ती जस्ट लाईक 1980चा तो काल आम्हाला आठवतोय. तो वेस्ट इंडिजने दबदबा निर्माण केला होता बॉलिंगच्या जोरावर. अँडी रॉबर्ट्स, माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग अँड जोएल गार्नर. या चौकटीने जशी दहशत तशी दहशत धारावी संघाची. बॅकफूट जाताना कमालीचा फ्लो ऑफ द बॅट. व्हॉट अ शॉट. जस्ट लाईक द हिटमॅन रोहितच्या अंदाजावर बॅकफूट वर गेला. कमालीचा फ्लो. Only stand and swing of the bat very well in the hand
and hit over the jack. Cow corner mid wicket. Charan. What the shot यार. या वेगाला उत्तर वेगाने दिले बॅटने. कमाल. White षटकार, wicket षटकार. What a lovely contest between Vicky and Nilesh. साने आपले इरादे स्पष्ट केले. 7 धाव पोचल्यात. लक्ष्य वेचले पहिल्या ओव्हर हाताळताना वासी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धाराव्याकडून विकी भोईर कम्स इन टू द वीरेंद्र सहवाग. ओ माय गॉड. पहिली जी इष्टी 3 पट्टे. आता पहा उजवी इष्टी ही फक्त वाकवली. वेग कमी होता. पहिल्या त्रिफळाची बांधता 2च्या 2 त्रिफळा जीत. आठवणी ते जाईल काय कारण जे हॅट्रिक केली होती ना चेतन शर्माने त्यावेळेला वेगवेगळ्या 30 स्टंप त्याने वाकवल्या होत्या. वर्ल्ड कपची पहिली हॅट्रिक अगेन्स्ट न्यूझीलंड बाय चेतन शर्मा. ज्यावेळेला आमिर खानच्या आम्ही यादव लग्न होता तेव्हा तो षटकार आला होता. पण त्याने तर हिंमत हारलेली होती चेतन शर्माने. लगेच तो विश्वकपची ती पहिली हॅट्रिक 1984 ला तो षटकार घालला. पण जिद्द हरला नाही चेतन शर्मा. ज्या प्रकारे 2 इष्ट्या वाकवल्यात ना तशा वेगवेगळ्या 3 इष्ट्या वाकवल्या होत्या न्यूझीलंड टीमच्या बॅटरला बाद करताना. हॅट्रिक विश्वकपची पहिली घेताना चेतन शर्माने. व्हॉट अ लवली बॉलिंग यार. षटकार मारू दिला. त्याच्यानंतर जसा तसा हा बदला घेताना टिप टॉप टॅट उजवी इष्टी वाकवली आणि परतीचा प्रवास कापायला भाग पडला निलेशला. निलेश परतलाय. 2 झटके लागले. स्कोर आहे 7 वर. 7 for loss of 2 wicket. सुरेख बॉलिंग. चला अशू कुमार 11 तुर्बे टीम कॅप्टन प्लीज आपण या. विजेता संघ लगेच सुपर 3 मध्ये पहिला टीम निघेल. ओ लवली सुपर बॉलिंग यार. व्हॉट अ कडक इनटू द परफेक्टली लेग साइड इज व्हेरी क्लोज ऑफ द फीट ऑफ द बॅटर. जुलून पायाच्या बॅटरच्या जवळ नेला. 4 चेंडू टाकलेत विकेटने. 2 धक्के दिलेत आणि 7 वर एक कठीण परिस्थिती लोटला गेला. टीम गावदेवी एरिली गतवरचे चॅम्पियन्स ऑन द स्ट्रोक मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट्समन नवीन फलंदाज झाले. दुर्वेश मनोहर 4थ्या क्रमांकावर सिंगल घेतली. बऱ्याच वेळा 7 आकडा जसं MS धोनी लकी होता तसं विकीला होता तो हटवला सिंगल घेताना दुर्वेश मनोहरने. आणि आपलं खातं फोडलं 8वा टीम. 44 लक्ष पहिलं ओव्हर टाकलं होतं. 3 ओव्हरची मॅच. इथून 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रीतमचा खेळवर संपूर्ण विसंबित असणार. जे करेल ते प्रीतम करेल. त्याने दाखवले मोठे मोठे गोलंदाज विरोध त्याची बॅट चालली. ग्रेट बॉलिंग तुफानी वेग. मोजनगर मशीन्स कदाचित असतं ते यंत्र असतं तरी त्याचा किती वेगाने टाकला चेंडू हे सांगणं मात्र सोपं झालं असतं. तशी कोणती यंत्रणा नाही. ओव्हरची झाली समाप्ती. एक्सप्रेस नवीन विकेटने पहिलं ओव्हर हाताळलं. पहिलं ओव्हर हाताळताना 8 धावा देत 2 झटके दिले. पहिला जेपीला 0 वरती फलाची. दुसरा शिकार होती निलेश भोईरची. वैयक्तिक षटकार ठोकल्यानंतर क्लीन बोल्ड. पहिला ओव्हरचा संपलाय खेळ. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 36 धावा. जी सरासरी 15च्या आसपास ती जाते 18 वर एक्झॅक्टली. आता 18 धावांच्या सने 12 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता. मिस्टर फिक्सिबल 360 मिस्टर 360 इन द बॉलिंग मार्क. उजव्या हाताने बॉलिंग डाव खेळताना गोलंदाजी जहीर खान ज्याप्रमाणे बिसेन सिंग बेदी ज्याप्रमाणे करायचा त्याप्रमाणे धीरच करतोय. या वेगवेगळ्या दृष्टीने डाव खेळताना गोलंदाजी होताना बॅटिंग लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग टप्पापर्यंत आउटस्विंग नॅचरल आउटस्विंग गोलान घेतला. फिंगर थ्रो केले आणि त्यामध्ये बीट केलं दुर्वेश मनोहरला. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. 11 चेंडू मध्ये आता 36 धावांची आवश्यकता. 11 गेंदे 36 रन कंपल्सरी टार्गेट. लपडा चषक 2025 बाबासाहेब रॉबर्टचा नियम आहे. 11 गेंदे 36 रन. 11 बॉल and 36 रन रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. टायमिंग मात्र जुळलं नाही. आपली शॉर्ट डिसमिसल चेंडू खाली. विशाल भोईर हा सर्वोत्तम सलाम मिळाला. अचूक झेल टिपताना पहिली विकेट धीरेजच्या नावे केली. तिसरी टीमला मिळून दिली. 3 गडी बाद. स्कोर आहे फक्त आणि फक्त 8. म्हणून चौकडी ज्याची आठवण आम्ही करून दिली 1980च्या दशकातील जिथे अक्षरशः रोप खोप निर्माण केले होते वेस्ट इंडिज टीमनं. लगातार जिथे 1975 1919 सलग 2 वर्ल्ड कप या चौकडीच्या जोरावर त्याने आपल्या नावे केले होते. फक्त 1983 मिस द हॅट्रिक बाय वेस्ट इंडिज. आता 10
चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 36 धावा करायचं मॅच जिंकण्यासाठी. प्रीतमचा खेळ खूप महत्त्वाचा असेल. जेवढी शक्य होईल तेवढी प्रीतमने स्ट्राईक घेतली तर सामन्याला वेगळे बनवून पाहायला मिळेल. वेळ जेव्हा किती लवकर हा स्ट्राईक घेतो आणि स्ट्राईक घेताना काय हालचाली करतो, काय उपद्रव गाजवतो त्याच्यावर निर्भय असेल. कठीण परिस्थितीत 3 धक्के दिलेत आणि फक्त 8 धावा. 2 विकेट विकीने आपल्या नाव केलं आणि धीरजनं पहिली विकेट आता मात्र मिळवली. बात करताना दुर्वेश मनोरेला इन केले. राकेश आले मैदानाच्या आत. गडी क्रमांक 5व्या क्रमांकावर राकेश. 10 गेंदे 36 रन. लेफ्ट हँड उर्दू विकेट. धीरज सुपर बॉलिंग आहे. बरेचसे सामने दिवस रात्र डे नाईट क्रिकेट सातत्याने, त्यामुळे कोणत्या गोलंदाज कोणत्या बॅटरला कोणते गोलंदाजी टप्प्यावर करायचे हे सर्व तर ज्ञान आहे दोन्ही सर्व बॉलरला. क्रिकेट खूप खोल राहिलेलं आहे. धारावी टीम ज्याचा नतीजा अव्वल क्रमांकाचा टीम मात्र नवी मुंबई हाकार माजवतोय. फक्त नवी मुंबईत मात्र मर्यादित नव्हता. हे त्यांनी खूप दहशत निर्माण केले. 7 समुद्रापलीकडे बॉलर ड्राईव्ह पायाने थोपवण्याचा प्रयत्न केला. धीरजने पण नाकाम. सिंगल मात्र घेतली राकेशने. सिंगलने स्कोर मात्र जातो 9 वर. बनवायचे 44. 9 लागल्यात. आता इथून 35 धावा. चेंडू शिल्लक 8 चेंडू आणि 35 धावा. फक्त षटकारांची भाषा मात्र बोलवायला लागेल कारण 8 चेंडूचा खेळ बाकी. आपला एक सर्वोत्तम खेळ दाखवण्याची गरज आहे प्रीतम पाटीलला. 8 चेंडू 35. Oh my God, what a flow, inside out track over the lofted. क्रिकेटचं खरं माधुर्य, क्रिकेटचं खरं सुंदरपण आहे, खरं देखणे पण दाखवलं. ग्रेट शॉट यार, आउटस्टँडिंग फॅब्युलस स्ट्रोक बाय प्रीतम पाटील. काय नजाक होतो यार. या इनसाइड आउट होताना त्यांनी लेग कटाला होताना ऑफ कटर घेतला आणि सर्व फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. माधव सौंदर्य क्रिकेटचं देखणे पण. षटकार लेफ्ट हँड. ओ कडक कडक बाउन्सिंग. टप्पात पडल्यानं चेंडू मात्र उडला. 2 ओव्हरची इथून झाली समाप्ती. 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 मध्ये आता जिंकण्यासाठी 29 धावा. 29 धावा. एक चेंडू कदाचित राकेश काढून देईल काय, बाकीचं 5 चेंडू मध्ये जलवे काय दाखवेल का तेव्हा राहतील 28. कठीण आहे, अशक्य नाही, काय होऊ शकतं. मनोज सिंगने मात्र आता विक्रम केला. इरती गोठवली त्याने. ते 5 षटकार 1 चेंडू सिलेक्ट करून तुर्बे संघाला तो मॅच मात्र जिंकून दिला होता मनोज सिंग. बघूया इथे 28ची आवश्यकता. 5 मोठ्या फटक्यांची गरज. राकेश स्ट्राईक वर त्याने गोलंदाज मिस्टर क्रिकेट कॅप्टन सचिन टॅप करण्याचं सिंगल घेतली. आता जे होईल 21 चेंडू मात्र इथून फुकट जाता कामा नाहीये. एक वेगळा विक्रम. 7 ओळीने मात्र भूषणने कोहिनूरने आज पहिल्याच वादमध्ये तो कर्तव्य केला. झुंजार 11 कोळशेच्या विरुद्ध 56 धावा अर्धशतक नावे करता. ओळीने 7 षटकार. पहिल्या ओव्हरच्या 4 चेंडू 4 षटकार. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या 3 चेंडू 3 षटकार. ओलींने मात्र 7 षटकार. एकूण 9 षटकार 56 धावा. कोहिनूर पहिला तर आलाय का, पाहूया येतोय का, परंतु गेला सरळ. शत्रक्षण जवळ. इथून कठीण आहे. इथून फक्त देवाला साकडा घ्यायला लागेल. देवाला नमस्काराला लागेल का काहीतरी सचिन चूक करू दे. 4 चेंडू 29. फटका चांगला आहे. हवेमध्ये डाऊन द बॉल प्रयास केला होता, नाकाम. झेल सुटलाय. आता जी पकड होती ती पकड मात्र संपूर्णपणे मोमेंटम स्वीप झालाय. वसी इंडियन मच्छिंद्र स्मृती धारावच्या. चला अशोक कुमार तुर्बे टीम कॅप्टन प्लीज. बॅकफुट होताना ग्रेट बॉलिंग आहे. आपला सर्वोत्तम अनुभव मात्र होताना या ओव्हर मध्ये सचिन नाईक. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 मध्ये तब्बल 28 धावा. 2 चेंडू 28. सचिन बॅकफुटवर जाताना फटका. टायमिंग जरूर होतो परंतु एलिमिनेशन कमतरता. चेंडू जातो स्वेल लेगला. 4 रन. फक्त अंतर कमी येईल काय का 4 धावाला. आता 1 चेंडू 24. म्हणून जो खोप निर्माण केलं ना तो खोप मात्र दुसऱ्या मॅच मध्ये सांगताना अगदी जे शब्द होते समीक्षक ते खरे ठरवले या 3 गोलंदाजाने. सचिन 1 चेंडू आणि 24.
घुटणे टेक तमाशात एक टकटका षटकाराला थोडस अंतर कापलं गेलं. पराभवचा हार्ड लक. गत वर्षीचा चॅम्पियन्स दुसऱ्या फेरीमधून मात्र बाहेर. ही क्रिकेटची अनिश्चितता आहे. 2 मॅचेस जिंकून आता कडा मुकला होईल. 2 काटेकी टक्कर पाहण्यासाठी प्रेक्षकांना मजा येईल. त्याचे टॉस साठी आम्ही सचिन आणि भूषण पाटील प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. अशोक कुमार एलन तुर्बे त्याचे विपक्ष ऑस्ट्रेलियन इंडियन्स तुर्बे. जाऊ घ्या आणि करूया बदल. निसर्गाचा नियम तर सांगतो करा, फेरबदल करा, तो नेहमीच चांगला असतो. अतिशय ज्यांच्या वाणीमध्ये आजचा दिवस लाजवाब आम्ही शेअर केला तर आयुष पाटील येतील आणि सांगतील या मॅचची संपूर्ण कहाणी त्यांच्या जुबानी. आई आयुष.